ज्या भारतीय संघानं 2 नोव्हेंबर 2025 ला विश्वचषक जिंकला आणि या महिला क्रिकेटमध्ये इतिहासामध्ये एक अशा घटनेची नोंद केली जी पुढच्या अनेक वर्षांसाठी अनेक दशकांसाठी इतिहासामध्ये कोरली जाईल. याच महिला क्रिकेटची जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीची अवस्था जर तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की भारतीय महिला संघ रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करायचा, ज्या डब्यामध्ये पाय ठेवायला देखील जागा नसते. भारतीय महिला संघाला परदेश दौऱ्यावर जायचं असेल तर स्पॉन्सर शोधावा लागायचा, कोण तिकिटासाठी पैसे देईल का याची तजवीज करायला लागायची. त्यावेळी भारतीय महिला संघाचं कामकाज हे वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे WCAI कडून पाहिलं जायचं आणि WCAI कडे पैसाच नव्हता. त्यामुळं महिला संघाला त्यासाठी कोणतेही पैसे मिळत नव्हते. या महिला क्रिकेटर्स होत्या, त्यांना देखील पैसे मिळत नव्हते. काही दिवसापूर्वी ललन टॉपनं मिथाली राजचा एक इंटरव्ह्यू घेतलेला. या मिथाली राजच्या इंटरव्ह्यूमध्ये तिनंच सांगितलं होतं की आम्हाला कुठली मॅच फीज नव्हती मिळत. तिनं सांगितलं की 2005च्या वर्ल्ड कपमध्ये रनरअप राहिल्यानंतर भारतीय संघाला प्रत्येक मॅचसाठी 1,000 रुपये फीज मिळाली होती. ती त्या काळातली हायेस्ट होती. अशी अवस्था असलेल्या संघानं आज इथपर्यंत मजल मारलेली आहे की आज या संघानं क्रिकेटमधला वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आज भारताचे पंतप्रधान या महिला संघाला आपल्याकडे बोलवून घेतात, त्यांचं कौतुक करतात. भारतातले अनेक लोक, अनेक सरकार त्यांना पैशाची बक्षिसं देतात. BCCI त्यांना 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करतो. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज महिला क्रिकेटर्स देखील करोडपती झालेले आहेत. हे सगळं झालं असलं तरी या प्रवासात दोन व्यक्तींचं अमूल्य योगदान आहे. त्यातली पहिली म्हणजे एक ॲक्ट्रेस आहे, एक महिला आहे आणि ती म्हणजे मंदिरा बेदी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे एक राजकारणी आहेत, ते म्हणजे शरद पवार. या दोघांचा भारतीय महिलांच्या क्रिकेटमधलं जे योगदान आहे ते अमूल्य आहे असं आम्ही का म्हणतोय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 1997 साली भारतीय संघाला पहिल्यांदा वर्ल्ड कपसाठी हिरो होंडानं स्पॉन्सर केलं होतं, म्हणजे महिला क्रिकेट संघाला. त्यानंतर भारतीयांच्या महिला क्रिकेट संघाला कुणीही स्पॉन्सर नव्हता. त्यामुळे वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया अगदी कसं तरी करून या महिला क्रिकेट संघाला चालवत होती. जे काही दौरे होते ते केले जात होते. विशेषतः भारतातला जो प्रवास होता ते या महिला क्रिकेट संघातले जे खेळाडू होत्या ते जनरल क्लासमध्ये करायच्या. अगदी एखादा परदेशी दौरा असेल तर त्यासाठी मग कुणासमोर तरी हात पसरायचे, मग कुठून तरी स्पॉन्सरशिप मिळते का बघायची किंवा कोणाकडून तरी डोनेशन्स घ्यायचे. अशा पद्धतीने केलं जायचं. महिलांचा प्रवास कसा तरी विमानानं परदेशी झाला तर तिथं गेल्यानंतर कुणी NRI मिळतो का, NRIच्या घरात मग काही महिलांची सोय करायची, दुसऱ्या NRIच्या घरात मग काही महिलांची सोय करायची, कारण हॉटेलचं बिल भागवायला देखील वुमन्स क्रिकेट असोसिएशनकडे पैसे नसायचे. अशा परिस्थितीत भारतीय महिलांचं क्रिकेट होतं. हे सगळं असं असायचं कारण होतं कारण महिला क्रिकेटला ग्लॅमर नव्हतं. कुणी हे क्रिकेट बघणारे लोक नव्हते. त्यामुळं बघणारे कोणी नसल्यामुळे त्याला स्पॉन्सर देखील मिळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये एक प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये हे महिलांचं क्रिकेट अडकलेलं होतं आणि त्यातून बाहेर काढणं हे वुमन्स क्रिकेट असोसिएशनला अत्यंत अवघड झालेलं होतं, कठीण झालेलं होतं. मग इथं यामध्ये पिक्चरमध्ये येते मंदिरा बेदी. मंदिरा बेदीला आपण आपल्यापैकी बरेच जण जे 30-40 वर्षांचे असतील त्यांना शांती ही सिरियल माहिती असेल, जी दूरदर्शनवर लागायची. त्या शांतीमधली जी अभिनेत्री होती ती मंदिरा बेदी किंवा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये असलेली प्रीती म्हणजे मंदिरा बेदी. या मंदिरा बेदीचा खरं तर वुमन्स क्रिकेटशी डायरेक्ट असा संबंध नव्हता. पण 2003 साली भारताचा जो पुरुषांचा वर्ल्ड कप होता, ज्यामध्ये भारत फायनल पर्यंत गेला आणि ऑस्ट्रेलियाकडून आपण पराभव पत्करला आणि आपण त्यातून बाहेर पडलो. या वर्ल्ड कप मध्ये सोनी मॅक्स या चॅनलवरती एक्स्ट्रा इनिंग्स नावाचा एक कार्यक्रम चालू झाला. या एक्स्ट्रा इनिंग्स कार्यक्रमामध्ये होस्ट म्हणून मंदिरा बेदीला घेतलं गेलं. त्यासाठी प्रॉपर ऑडिशन्स वगैरे घेतल्या गेल्या आणि मंदिरा बेदीला सिलेक्ट केलं गेलं. मंदिरा बेदीला फार काही क्रिकेट कळत होतं अशातला भाग नाही. फक्त ती एक मॉडेल म्हणून तिथं लोकांचे प्रश्न विचारण्यासाठी बसलेली होती. त्यामुळे तिथं असलेलं जे पॅनल होतं त्या पॅनलला मात्र क्रिकेटमधलं सगळं कळत होतं. त्यामुळे मंदिरा बेदीला तिथं एक प्रकारे साईडलाईन केलं जायचं. त्यामुळे मंदिरा बेदी देखील थोडी नाराज झालेली होती. पण चॅनलनं तिला सपोर्ट केलं. चॅनलनं सांगितलं की हे एक बोरिंग पॅनल आहे, यांना फक्त क्रिकेट कळतं. तू त्या बोरिंग पॅनलमध्ये थोडंसं स्पाइस घाल, थोडासा मसाला घाल आणि याला थोडंसं मसालेदार बनव. जे मंदिरा बेदीनं पुढच्या मॅचेसमध्ये केलं आणि त्याचा परिणाम दिसायला लागला आणि या एक्स्ट्रा इनिंग्स कार्यक्रमाला पाहणारे लोक देखील वाढले. या कार्यक्रमाचा TRP वाढला. त्यामुळे मंदिरा बेदीला कॉन्फिडन्स आला की आपण क्रिकेटबद्दल बोलू शकतो, क्रिकेटबद्दल
आपण लोकांशी चर्चा करू शकतो। त्यानंतर मंदिरा बेदीनं इतरही गोष्टींमध्ये लक्ष द्यायला सुरू केलं, तेव्हा मंदिरा बेदीच्या लक्षात आलं की पुरुषांचा क्रिकेट संघ एवढं सगळं चांगलं करतोय, पण भारतीय महिला संघाची परिस्थिती काय, भारतीय महिला संघाला कुठल्या अवस्थेतून जावं लागतंय हे तिला भारतीय महिला संघाच्या तेव्हाच्या सेक्रेटरी असणाऱ्या नूतन गावस्कर यांच्याकडून कळलं। त्यानंतर मंदिरा बेदीला असं वाटलं की या परिस्थितीमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण स्वतः सुरुवात करायला पाहिजे। आणि त्यासाठी मंदिरा बेदीनं पहिली सुरुवात अशी केली की ती तेव्हा अस्मी ज्वेलर्स नावाच्या एका ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर होती। या ज्वेलरी ब्रँडच्या ॲडव्हर्टाइज करण्यासाठी तिला जे काही पैसे मिळाले होते, जी काही स्पॉन्सरशिप तिला मिळाली होती, ती सगळे पैसे तिनं वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाला देऊन टाकले। या पैशाच्या जोरावर भारताचा महिला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला। त्यासाठी जे विमानाच्या तिकीटचे पैसे होते ते सगळे वुमन्स क्रिकेट असोसिएशननं या मंदिरा बेदीनं दिलेल्या पैशातून काढले। त्यानंतर फक्त मंदिरा बेदी एवढे पैसे देऊन थांबली नाही, तर तिनं अस्मी ज्वेलर्सला कन्व्हिन्स केलं की त्यांनी भारतीय महिला संघाला स्पॉन्सर केलं पाहिजे। त्यानंतर मंदिरा बेदीनं भारतीय संघाला टायटल स्पॉन्सर करायला देखील अस्मी ज्वेलर्सला भाग पडलं। त्यामुळे अस्मी ज्वेलर्स हा भारतीय संघाचा टायटल स्पॉन्सर झाला। भारत आणि वेस्ट इंडिज दौऱ्याचा स्पॉन्सर देखील अस्मी ज्वेलर्स झाला। त्यामुळे भारतीय संघाकडे म्हणजेच वुमन्स क्रिकेट असोसिएशनकडे चांगले पैसे आले आणि परिस्थिती थोडीफार सुधारायला लागली 2004-05 सालापर्यंत। जो पूर्वीच अगदी जनरल डब्यातून प्रवास होता तो किमान रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून किंवा एसी बोगीमधून व्हायला लागला आणि जो बाहेरचा प्रवास होता तो विमानाने व्हायला लागला। काही इकॉनॉमी हॉटेल्स बुक व्हायला लागले, या गोष्टी बदलल्या। त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या महिलांची संख्या वाढली, महिला मोठ्या प्रमाणावर पुढे आल्या, भारताच्या मॅचेस टीव्हीवर दाखवल्या जाऊ लागल्या। या गोष्टी जशा बदलत गेल्या तसं भारतीय क्रिकेटच्या या पिक्चरमध्ये येते शरद पवारांची एंट्री। शरद पवार 2005 साली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले। शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर भारतीय क्रिकेटला आणि बीसीसीआयला त्यांनी मोठ्या पद्धतीनं कमर्शियलाइज केलं आणि क्रिकेटला एक चांगला चेहरा बनवून दिला। त्यांनीच आयपीएलची सुरुवात केली, हे आतापर्यंत अनेक वेळा आपण ऐकलंय। पण आता शरद पवारांनी महिला क्रिकेटसाठी सगळ्यात मोठी गोष्ट केली म्हणजे महिला क्रिकेट जे वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया कडून चालत होतं, त्या वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाला शरद पवारांनी बीसीसीआयच्या पंखाखाली घेतलं। बीसीसीआय कडे तोपर्यंत भरपूर पैसा आलेला होता, बीसीसीआय चांगली कमर्शियलाइज झाली होती। त्यामुळे शरद पवारांनी वुमन्स क्रिकेटला एक प्रकारे बीसीसीआय कडे आणल्यानंतर बीसीसीआय मुळे या वुमन्स क्रिकेटची परिस्थिती सुधारली, वुमन्स क्रिकेटमध्ये चांगला पैसा आला। त्यानंतर वुमन्स क्रिकेटमध्ये थोडेफार सिरीजसाठी पैसे मिळायला लागले, मॅच फीज मिळायला लागली, भारतीय महिलांच्या मॅचेस मोठ्या प्रमाणावर टीव्हीवर दाखवल्या जाऊ लागल्या, त्यांना सहजपणे स्पॉन्सरशिप मिळू लागल्या। या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या। त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटर असणाऱ्या डायना एडलजी म्हणतात की जेव्हा शरद पवारांची एंट्री बीसीसीआय मध्ये झाली त्यानंतर महिलांचं क्रिकेट खऱ्या अर्थानं बदललं आणि त्याचं श्रेय शरद पवारांनाच द्यायला पाहिजे। जसं पुरुषांचं क्रिकेट हे आयसीसीशी जोडलेलं आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, तसं महिलांचं क्रिकेट हे इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेट काउन्सिलला जोडायचं काम शरद पवारांनी केलं, ते देखील शरद पवारांचं क्रेडिट आहे। अशा पद्धतीनं शरद पवारांनी 2005 ते 8 आणि त्यानंतर जेव्हा ते आयसीसीचे हेड होते त्या काळात जवळजवळ 2011-12 पर्यंत भारताचं महिलांचं क्रिकेट पूर्णपणे बदललं, त्यांना एक चांगली ओळख मिळवून दिली आणि त्यानंतरच मग मोठ्या प्रमाणावर महिलांची क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या वाढली, कारण तोपर्यंत महिलांचे क्रिकेट सर्रास टीव्हीवर दाखवलं जाऊ लागलं होतं। त्यानंतरच मग हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स किंवा स्मृती मंदानासारख्या क्रिकेटर्स मोठ्या प्रमाणावर पुढे आल्या आणि त्यांनी क्रिकेटमध्ये जी उंची गाठली ती आपण सध्या बघतोयच। भारतीय महिला संघाला आज इक्वल पे मिळतो, म्हणजे पुरुष संघाला जे पैसे मिळतात तसेच पैसे मिळतात। एका टेस्ट मॅच साठी 15 लाख रुपये, एका वन डे साठी 6 लाख रुपये, एका T20 साठी 3 लाख रुपये मॅच फीज आज महिलांना देखील मिळते। ही मागच्या 25 वर्षातली महिलांच्या क्रिकेटनं घेतलेली झेप आहे। या झेपेसाठी मंदिरा बेदीचं अत्यंत अमूल्य असं योगदान आहे आणि दुसरं योगदान आहे ते शरद पवार यांचं। शरद पवारांना आपण एक राजकारणी म्हणून ओळखतो, पण शरद पवारांनी भारताच्या कुस्ती महासंघाचं, कबड्डी असोसिएशनचं, अशा अनेक खेळाच्या असोसिएशनचं प्रमुखपद भूषवलेलं आहे। त्यांनी बीसीसीआयचं प्रमुखपद भूषवलेलं आहे, आयसीसीचे प्रमुख ते राहिलेले आहेत। या सगळ्या गोष्टींमधून जाताना त्यांनी खेळाला एक वेगळ्या लेवलवरती न्यायचं काम केलंय। या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।